बाय बाय. नाश्त्याचं जेवणाचं ठेवलं, जेवण करून घेऊ. हो पोचल्यावर कर मला मेसेज. बाय. बाय. सोडतो म्हटलं का तुला वाघोलीला. बाय. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईज. सो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे गाईस आणि ताई ऑफिसला गेली आहे. आणि गाईस काल मी ब्लॉग नाही बनवला. मी काल कुठे गेलो होतो माहिती आहे? काल मी गेलो होतो इंटरव्ह्यूसाठी. एका कंपनीत जायचं होतं मला इंटरव्ह्यूला. 1-2 कंपनीत गेलं आणि एका कंपनीत गेलं इंटरव्ह्यूला. ते बोललेत की कॉल बॅक करणार म्हणून. आय डोंट नो, त्यांचा कॉल नाही आला आहे. सो आता तुम्हाला सांगतो आहे गाईस की मी ज्या कंपनीत होतो कामाला, मी आता ती स्विच केली आहे कंपनी. आता मी दुसरी कंपनी बघत आहे. सो आता तेच धुंडायसाठी चाललो आहे आता, दुसरी जॉब. आता नाश्ता वगैरे करतो मी. काल मसाला भात बनवला होता त्यानं आणि लोणचं पण आहे गाईस. सो आता नाश्ता करतो मी. काहीतरी गेलं ताईच्या ऑफिसला. आता मी जॉब धुंडायसाठीच चाललो आहे. कालचा दिवस पूर्ण माझा त्याच्यातच गेला. सो त्यामुळे मला ब्लॉग करायलाच नाही मिळालं. मला सांगायचं होतं तुम्हाला, बट काल थोडा वेळ नाही होता माझ्यापाशी. बट तरी पण मी घरी येऊन ब्लॉग केला. सो आता मी नाश्ता करतो आणि लवकरात लवकर निघतो काहीच. आणि थंडी पण आहे, हवा जास्त आहे आज. आणि काही नाही, गाणे वगैरे लावले आहे मी. रिमोट कुठे गेला? हा, रिमोट तिथं ठेवून वाटते. सो नाश्ता करतो आणि लवकरात लवकर निघतो काहीच मी. आणि टिफिन पण पॅक करून घेतो. ताईनं टिफिन पण बनवत आहे. सो नाश्ता करतो काहीच मी. काहीच टिफिन पॅक करतो आता मी. मम्मी चालू बघा, तोंडामध्ये मम्मी चालला. आता तेवढे दिवस मम्मीकडे होतं तर मम्मीच तर तोंडात आहे. ताई ना बघा, मिक्स भाजी बनवली आहे आणि चपाती आहे. सो टिफिन पॅक करतो काहीच मी. नवीन गाणं आलंय का? रुपेरी वाढूत बनात ये ना. गाणे लावले ना, गाव मस्त होतं ते. तो आता जॅकेट वगैरे, स्टॉल पण बांधला आहे, दुपट्टा. सो काढतो आपली स्कूटी आणि ऑफिसला निघतो. मगरपट्टा साईडला जायचं आहे. काल गेलो होतो पण तिथं काल टायमावर पोहोचलो नव्हतो मी. टायमावर म्हणजे मला दुसरीकडे वेळ झाला होता. तो ते बोलले की आता बंद झाला इंटरव्ह्यू. ते बोललात 11 ते 2च्या दरम्यानमध्ये असतात म्हणून इंटरव्ह्यू. सो आता मी जातो. चला निघतो लवकरात लवकर. जॅकेट घातली आहे काही, थंडी आहे तर हवा जास्त लागत आहे आज. काहीच मगरपट्ट्याला पोचलो आहे मी. आता एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू आहे. काल विचारलं होतं मी. सो त्या साईडला चाललो आहे. आणि खरं मगरपट्टा तर मगरपट्टा आहे काहीच. बिल्डिंग काय खतरनाक आहे बाबा. पूर्ण पॉश आहे इकडं. कंपन्या आहे आणि पॉश एरिया एक तर. अंदर जाऊन बघतो आता इंटरव्ह्यूसाठी काय आहे कसं आहे. चला जाऊया. काही झाला इंटरव्ह्यू. काय गाईस, खरं इंग्लिश येणं खूप इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन मी त्या मॅडमशी केलं थोडंसं कम्युनिकेशन. बट जेवढी इंग्लिश पाहिजे होती तेवढी इंग्लिश काही झाली नाही. मग ते बोललात की तुम्ही 1 हफ्त्यानंतर या आणि प्रिपेअर होऊन या असे बोललेत ते. प्रिपेअर होऊन या आणि नेक्स्ट वीकमध्ये ट्राय करा म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू. सो आता इथं तर दिला इंटरव्ह्यू, आता दुसरीकडे बघू. आणि काय यार, खरं मगरपट्टा खूप भारी आहे. जाऊ द्या, इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट नाही झालं ती वेगळी गोष्ट आहे. मेन अनुभव की इंटरव्ह्यू कसा असते. एक मोठ्या कंपनीमध्ये गेलो की मोठ्या माणसांसोबत इंटरव्ह्यू, मेन ते गरजेचं. मी जातच होतो काहीच, म्हटलं जाऊ दे एक इंटरव्ह्यू देऊन जाऊ, बघू सिलेक्ट झालं नाही झालं ते नंतर बघू. मेन इम्पॉर्टंट आहे की आपण इंटरव्ह्यू दिला, अनुभव आला.
मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये गेले तर कसं इंटरव्ह्यू असते काय असते, तर इकडली ना वेगळीच दुनिया आहे गाईस. सगळे मोठे मोठे आहेत माणसं लोक आणि मोठी मोठी कंपनी. चला गाईस आता मला दुसरीकडे जायचं आहे एका इंटरव्ह्यूसाठी. चला जाऊया आता. आणि काय हे मगरपट्टा एवढं मोठं आहे ना गाईस, मला तर कळना माझी स्कूटी कुठल्या साईडला ठेवली आहे मी. त्या साईडला ठेवली आहे मी, पण इथं सगळे ठिकाण सेमच दिसतात. चला लवकरात लवकर स्कूटी काढतो आणि दुसरीकडं जातो इंटरव्ह्यूला. काहीतरी गारगार प्यायची इच्छा झाली आहे गाईस, तर बदाम शेक घेते आता. खराडीला आहे आता, खराडी बायपास. आणि खराडीला तर माहितीच असेल गाईस तुम्हाला की इकडं भीड किती असते. मस्त आहे. हेच खराडीला आलो आहे, एक आहे कंपनी तिथं चाललो आहे आता इंटरव्ह्यू द्यायसाठी. ऊन पण खूप लागत आहे. अंदर जाऊन येतो मी, कसं आहे काय आहे बघून येतो. काही झालं आहे माझा इंटरव्ह्यू. मला सांगितलं आहे 12 तारखेला यासाठी आता. म्हटलं ठीक आहे चालेल 12 तारखेला येतो. काही स्कूटी काढतो. झालं चांगलं झालं इंटरव्ह्यू. हिंदीमध्येच घेतला, इंग्लिशपेक्षा हिंदीमध्येच चांगला झाला माझा. इंग्लिशला थोडंसं बोललो मी इंग्लिशमध्ये, तेच बोलले की थोड्या हिंदीमध्ये बोल मग तू हिंदीमध्ये कम्फर्टेबल असेल तर. दिला मग इंटरव्ह्यू घ्यायचं. आणि बाजूलाच या कंपनीच्या मॉल आहे, मॉल पण आहे. मॉलमध्ये पण गेलो थोडं असं बघितलं. जाऊ दे इथं काही थांबून काही अर्थ नाही. निघालो आता. खूप भूक लागली आहे गाईस. टिफिन आणला आहे मी पण जेवलो नाही मी. चला गाईस आता जेवण करतो मी. कुठे जेवायचं तेच कळा ना. पहिले इथून बाहेर निघतो मग बघू कुठे जेवायचं. गाईस बाहेर तर आलो आहे मी आता. स्टॉल बांधतो. आणि इंटरव्ह्यू मी दिला त्यानंतर मला एक कॉल आला. मी असंच ऑनलाईन सर्च करत होतो जॉबसाठी आणि एक कॉल आला आहे मला. विमाननगरमध्ये एक कंपनी आहे, तो तिथून कॉल आला आहे. तर उद्या मला बोलवलं आहे तिथं 11:30 वाजता. तर उद्या मला तिथं जावं लागेल. चला गाईस मी जातो आता. मला खूप भूक लागली आहे. बघू आता कुठेतरी जेवण करतो. बिल्डिंग किती मोठी आहे, बाजूला मॉल आहे. घरी आलो. घरी आल्या सगळ्यात पहिले फ्रेश झालो मी. फ्रेश झाल्यानंतर टिफिन आणला होता मी, बट मी बाहेर वगैरे कुठं खाल्ला नाही टिफिन. डायरेक्ट घरी आलो. आणि आता 5 वाजले आहे गाईस. आणि चिप्स पण घेऊन आलो आहे, भाजी इथं आहे आणि चपाती टिफिनमधूनच काढले आहे मी. सो आता मी जेवण करतो. आज मी 2 इंटरव्ह्यू देऊन आलो. एक मगरपट्ट्याला गेलो आणि एक खराडीला गेलो. एका याच्यात मी तर रिजेक्टच झालो वाटतं मी. दुसऱ्या याच्यामध्ये थोडं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे. ते 12 तारखेला होणार म्हणून बघू आता. रिजेक्ट सिलेक्ट काय वाटत नाही आता मला. आता 2-3 कंपन्या चेंज केल्या तर एवढं काय वाटत नाही. आता काही नाही गाईस, जेवतो मी. हे गाईस मी आता झोपतो. जेवण वगैरे झालं आहे माझं. थोडा आराम करतो मग उठतो. तेवढ्या वेळामध्ये रोहिणताई पण येऊन जाते. सो मी आराम करतो मग भेटतो तुम्हाला. ती झोपलो आणि उठलो, आली ही आणि मला माहिती पण नाही. आणि बघा झोपली ती. ताईनं काहीच नाही बनवलं गाईस. दुपारचं जेवण आहे. अजून ब्रेड आमलेट केलं आहे. सो मी आता जेवण करतो. सो गाईस आता मी जेवण करतो. सो गाईस आजचा ब्लॉग इथे सेंड करू. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यापर्यंत तसंच राहू द्या. उद्या मला दुसरीकडे जायचं इंटरव्ह्यूला. सो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट अँड बाय.